जे आहे ते माढा हाय व्होल्टेज लढतीसाठी पाहिलं जात होतं. आपण पाहिलं असं विधानसभा निवडणूक पार पडले, त्यानंतर आता जो आहे ते जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. आणि आपण जर पाहिलं असेल तर भाजपा जे आहे ते इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. माढ्याच्या पिंपळनेरमध्ये भाजपच्या वतीनं जे आहेत ते मुलाखती आज घेण्यात आलेत. आपल्यासमोर भाजपा पक्षाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार जे आहेत. सर, TV9 मध्ये स्वागत आहे आपलं. ज्या पद्धतीने एकीकडे रणधुमाळी सुरू झाली आहे, भाजपा कशा पद्धतीने जिल्हा परिषद निवडणुका सोलापूर जिल्ह्यामध्ये सक्रिय होत आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी ही स्वतंत्र ताकदीनिशी जिल्हा परिषद लढवते. आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की जिल्हा परिषदचा जिल्हाध्यक्ष हा जिल्हा परिषद बसणारा भारतीय जनता पार्टीचा असेल. कुणासोबत युती असणार आहे? साधारण महायुतीतले काही घटक पक्ष सोबत घेणार आहेत की स्वबळा जाणार आहे? जे घटक पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. जिथं कोणी येणार नाही तिथं आम्ही सोबळावर लढू. माढ्यात काय एकंदरीत चित्र असेल? माढ्यात काय परिस्थिती, आता माढा सगळा भाजप नाही. माढ्यामध्ये कोणाला बरोबर घ्यायची गरज लागेल अशी परिस्थिती नाही. बरं. माढ्यामध्ये असं एकही जिल्हा परिषद गट नाही की जिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार. आज माढ्यामधली पहिली परिस्थिती वेगळी होती, पण शिंदे कुटुंब आदरणीय बबनदादांच्या घरातून जेव्हा रणजितभाई असतील, विक्रमभाई असतील, जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यानंतर तर माढ्यामध्ये परिस्थिती खूप पोषक झालेली आहे की जिथं भारतीय जनता पार्टी काहीच नव्हती तिथं आता सगळी भारतीय जनता पार्टी झालेली आहे. तर माढ्यामधली परिस्थिती एकदम चांगली आहे. माढ्यामध्ये सगळ्या सीट या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील माझ्यासारख्याला खात्री. कुठं तर पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ जे आहे ते तुतारीला जाऊन मिळलं होतं. दोन पवार एकत्रित आलेत. तोच फॉर्म्युला मोहिते पाटील आज माढ्यामध्ये रणकंदानात वापरताना दिसत आहेत. घड्याळ आणि तुतारी माढ्यामध्ये युती होती, कसं पाहताय? आज परिस्थिती अशी आहे की उमेदवार मिळायला अवघड झालं आहे. तेव्हा तुतारी गाड्या युती होऊन सुद्धा पिंपरी चिंचवड पुण्यामधली परिस्थिती तुम्ही पाहिली आहे. आज भैयांना मगाशी मी तेच सांगत होतो, आज आमच्या सांगोल्यामध्ये सुद्धा सगळे मिळून एकत्र उमेदवार शोधत फोन करते. 3 दिवस झालं. एक उमेदवार आज तयार झाला तर उद्यापर्यंत राहत नाही, उद्या तयार झाला तर शेवटपर्यंत राहत नाही. ही परिस्थिती आहे. तेव्हा त्याचा काहीच परिणाम आमच्यावर होणार नाही. भारतीय जनता पार्टी असा दोन पवारांच्या राष्ट्रवादीत फरक पडणार नाही? 0-0 काही होणार. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आज उत्तमराव जानकर जे शरद पवारांचे आमदार आहेत, शरद पवार गटाचे, थेट आरोप केला आहे की चुकीच्या पद्धतीने जयकुमार गोरेंचं, पालकमंत्र्यांचं जे आहे ते राजकीय दबावापोटी राजकारण जिल्ह्यामध्ये सुरू आहे. एक लक्षात घ्या, आज काल तुम्ही निकाल पाहिला सोलापूर महानगरपालिकेचा. 102 जागापैकी जर 87 जागा भारतीय जनता पार्टी निवडून येत असतील तर निकालामधनं कळतंय चुकीचं आहे का बरोबर आहे ते. माझ्यासारख्यानं उत्तर द्यायचं गरज नाही, निकालच सांगतोय काय आहे ते. जर चुकीचं असतं तर 87 निवडून आल्या नसत्या ना. याच्या अगोदरी महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता होती आणि आताही भारतीय जनता पार्टी सत्ता आलेली आहे. त्यामुळे याच्यावरून ते निकाल हा त्याचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही ज्यांनी कोणी विचारलं म्हणून नाव सांगताय उत्तम जानकरांनी, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सोलापूर महापालिकेचा निकाल आहे. ह्याच्या पुढे उत्तर काय असणार आहे भाजपचं त्यांना? ह्याच्या पुढचं उत्तर आता जिल्हा परिषद निकालात दिसेल. मग काय एकंदरीत विश्वास काय वाटतंय? भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहात, पण अजित पवारांचे राष्ट्रवादी जिल्ह्यात सक्रिय तुतारीसोबत होताना पाहायला मिळते. माध्यमांना देखील माहिती तशी आमदार अभिजित पाटलांनी देखील काही वेळापूर्वी पंढरपुरात दिली. कुणी माध्यमांना माहिती काय दिली हे मला माहीत नाही, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो सोलापूर जिल्हा परिषदेचा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होईल. साधारण किती जागे तुम्हाला यश मिळेल असा विश्वास आहे? नाही, जिल्हा परिषद आता जसं सोलापूरचा महानगरपालिका निकाल पाहिला त्याचा तुम्ही हे काढा रेशो, त्याच्यापेक्षा चांगला रेशो असेल जिल्हा परिषद. हे होते चेतनसिंह केदार जे की भाजपाचे जिल्हाध्यक्षांनी ठोसपणे आत्मविश्वास व्यक्त करताना पाहायला मिळतात की सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच असेल आणि याचंच उत्तर जे आहे ते विरोधकांना त्यांनी या उत्तरामधून जे आहे ते पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी माढ्यात जरी एकत्रित आल्या तर त्याचा परिणाम हा 0 झाल्याशिवाय राहणार नाही असा देखील वक्तव्य जे आहे ते चेतनसिंह केदार यांनी TV9शी बोलताना व्यक्त केलं आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.